पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचा पाकिस्तान आर्मी कनेक्शन हे समोर येत आहे। सूत्रांकडून बातमी समोर आलेली आहे। हाशिम मुसा उर्फ हाशिम फौजी पाकिस्तानी कमांडो असल्याची माहिती मिळतेय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य संशयित हाशिम मुसा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी सैनिक असल्याची माहिती आहे। पहलगाम मध्ये 22 एप्रिलला झालेला दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। तपासात 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक हाशिम मुसा हा पाकिस्तानी लष्करात कमांडो असल्याचा धक्कादायक खुलासा आता होताना दिसतोय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, दहशतवादी हल्ल्यातील मुख्य संशयित हाशिम मुल्ला हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी सैनिक असल्याची माहिती आता समोर येतेय। पाकचं कनेक्शन आता कुठेतरी समोर येताना दिसतंय। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता निवृत्त ब्रिगेडियर अभय पटवर्धन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खरं तर सर, पहलगाम मधला हा हल्ला झाल्यानंतर, भ्याड हल्ला झाल्यानंतर पाकनं लगेचच आपले हात वर केलेले होते आणि तो मी नव्हेच असा कांगावा केलेला होता। आता मात्र ही बातमी जेव्हा समोर येते त्यावेळी मात्र पाकचा पाकड्यांचा तो खरा चेहरा समोर येताना दिसतोय। अगदी बरोबर आहे। हा जो मुसा आहे ज्याचं तुम्ही आता नाव घेतलं मॅडम, तो एक पाकिस्तानी एसएसजीचा कमांडो आहे। आता पाकिस्तानी एसएसजी म्हणजे आपले जसे पॅरा कमांडो असतात तशी त्यांची संघटना आहे। ही संघटना जुन्या काळचे जे त्यांचे लष्कर प्रमुख होते परवेज मुशर्रफ त्यांनी उभी केलेली होती आणि ते त्यांचे चीफ होते आणि ऍज ए चीफ त्यांनी एसएसजीने सॅचिनवर हल्ला केलेला होता। हे अतिशय टफ कमांडो असतात, त्यांना कंप्लीट ट्रेनिंग दिलं जातं बाहेरच्या शस्त्रास्त्रांचं, बाहेरच्या सगळ्यांचं। आणि अशी बातमी आहे की मुसा हा अमेरिकन रेंजर्स बरोबर ट्रेनिंग करून आलेला आहे। त्यामुळे त्यांनी जे काही इथे प्लॅनिंग केलं असेल, त्या लोकांना आतमध्ये घालायचं, तिथले राहू द्यायचं, इथले स्लीपर सेल ऍक्टिव्हेट करायचं आणि केव्हा स्ट्राईक करायचा त्याचा त्यांनी पूर्ण प्लॅन करून यांना पाठवलेला आहे, असा माझं मत आहे। अगदी अभय सर, यातून हाही एक मुद्दा समोर येतोय। या सगळ्या परिसराची याआधी अनेकदा रेकी करण्यात आल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। कारण जो झिप लाईन संदर्भात जो काही व्हिडिओ समोर आलेला होता त्यातून समोर येत असलेल्या प्रतिक्रिया काय, या सगळ्याचे ठोकळे जर आपण जोडले तर मात्र खुलासे होताना दिसतात। नाही, बरोबर आहे मॅडम। मी तुमच्याच वाहिनीवर मागे सांगितलं होतं की या हादच्यामध्ये किंवा पहलगामच्या फायरिंग मध्ये लोकल लोकांचा हात असल्याशिवाय हे शक्यच नाही की कोण लोक कुठे राहिलेले होते, केव्हा तिथे जाणार आहेत। खास करून ज्याप्रमाणे इथे आयबीचे लोक आणि तो नेव्हीचे ऑफिसर शहीद झाले त्यामध्ये ते यांना माहितीच असणार आहे। तर यांना ही टूर ऑपरेटर कडनं ते तिथे येऊन राहीपर्यंत आणि घोड्यावर बसून जाईपर्यंत सगळ्यांकडनं ही त्यांना इन्फॉर्मेशन मिळालेली असणार। ते म्हणूनच जेव्हा एनआयएने तिथे अटक शस्त्र चालू केलं त्या पूर्ण याच्यामध्ये जवळपास 450च्या वर लोक त्यांनी तपासणी करता ताब्यात घेतले आहेत। तर हा जो प्रकार आहे हा लोकल सपोर्ट शिवाय होत नाही। पण हा लोकल सपोर्ट या लोकांनी ज्या प्रकारे प्लॅन केला तो भयानक आहे आणि त्याच्यावरनं एवढं दिसतं की सगळेच मुसलमान जरी वाईट नसले तरी याच्यातले बहुतांश जे मुसलमान आहेत ते पाकिस्तान धार्जिणे आहेत आणि ते आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात। अगदी धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधलात याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।